नमस्कार. नमस्ते. आज आपल्यासोबत चंद्रकांत मुदुगडे साहेब आपल्यासोबत आहेत. आज मी त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. तर चंद्रकांत मुदुगडे साहेब यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. चंद्रकांत मुदुगडे साहेब हे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहेत. महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, त्याचबरोबर या प्रिंट मीडियासोबत झी 24 तास या वृत्तवाहिनीला देखील त्यांनी काम केलेलं आहे तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून. आणि सध्या ते पुढारीसाठी काम करतात. पुढारीचे पत्रकार म्हणून पंचक्रोशीमध्ये त्यांना ओळखलं जातं. असे आमचे स्नेही माननीय चंद्रकांत मुदुगडे साहेब हे आज माझ्यासोबत आहेत. मी त्यांचं आपल्या चॅनलच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तर आज आपण ज्या गप्पा आपण मारणार आहोत, या लोकसभेच्या नुकत्याच लोकसभा जी निवडणूक झाली या संदर्भानं, त्या अनुषंगानं देशामध्ये आणि राज्यामध्ये जे चित्र आज जे निर्माण झालेलं आहे त्याच्या संदर्भानं थोडंफार आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवरती नंतर आपण तालुक्याच्या परिस्थितीबद्दल सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. बरोबर. तर आत्ताची जी 18वी लोकसभा जी झाली त्याचे जे रिझल्ट्स आपल्याला आले, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ज्या पद्धतीनं भाजपा हे थम्पिंग विक्ट्री घेऊन सत्तेवरती येण्याची त्यांचा मनोदय होता. 400 पार ते सीट्स ते घेणार असं ते म्हणत होते, अशा वल्गना त्यांच्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र मागच्या लोकसभेमध्ये 303 इतक्या सीट असताना देखील यावेळेला त्यांचं घसरण झालेली आहे आणि तब्बल 63 सीट कमी होऊन ते 240 वरती येऊन पोचलेले आहेत. तरी देखील त्यांच्या मित्रपक्षांच्याद्वारे, त्यांच्या मित्रपक्षांच्या मदतीवरती त्यांनी सत्ता स्थापन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं मोदी 3.0 व्हर्जन किंवा ज्याला आपण NDA सरकार आपण म्हणूया ते सरकार स्थापन झालेलं आहे. तर या संदर्भानं मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, या सगळ्या परिस्थितीचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? हां, आता यासाठी तुम्हाला मी पहिल्यांदा सांगेल 2000 पूर्वीचं राजकारण आणि 2000 नंतरचं राजकारण. 2000 पूर्वीच्या राजकारणाला जर आपण हात घालायचं म्हटलं तर 2000च्या अगोदरचे राजकारण एक व्यावसायिक राजकारण म्हणून ते हे झालं नव्हतं. आणि 2000 नंतर बऱ्यापैकी राजकारणात व्यावसायिकता आली. म्हणजे राजकारण हा व्यवसाय झाला. म्हणजे एक मी धाडसानं म्हणेल की ते व्यवसाय झाला. आणि आज ते सरळ सरळ दिसतंय देखील. 2000च्या पूर्वी राजकारण करणारी मंडळी, मग त्यासाठी तुम्ही सगळेच म्हणता येईल की जास्तीत जास्त सत्तेत राहिलेली काँग्रेस असेल, किंवा दरम्यानच्या काळात सत्तांतर होऊन सत्तेवर आलेली सरकार असतील, तर त्या सरकारांचा काम करण्याचा किंवा धोरणात्मक त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या 2000 नंतर झालेला बदल हा फार मोठा बदल आहे जो दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ काय की लोकांना गृहीत धरून जे राजकारण केलं जातं ते 2000च्या नंतरचा विषय आहे. म्हणजे त्यात अर्थकारण जास्त आलं. म्हणजे मी लोकांच्यासाठी राजकारण किंवा लोकांच्यासाठी चाललेली ती लोकशाही, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेली ती लोकशाही आता ते 2000 नंतर राहिलं नाही. नेत्यांनी नेत्यांच्यासाठी चालवलेली मग ती लोकशाही म्हणा, झुंडशाही म्हणा किंवा नेतेशाही म्हणा, तर ती 2000 नंतर हा प्रकार आहे. 2000च्या अगोदर तुम्हाला लोकशाही म्हणता आली असती, पण आज ती लोकशाही नाही. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगेल, आत्ताच्या लोकसभेला विरोधकांनी मुद्दा उचललेला असेल किंवा त्याला सत्ताधाऱ्यांनी थोपवलेला मुद्दा असेल, संविधान सत्ताधारी काय म्हणतात की आम्ही संविधान मानणारे आहे, विरोधक काय म्हणतात की आम्ही संविधान हे पायदळी तोडवत आहेत आणि संविधान बदलणार आहेत. तर वस्तुस्थिती तशीच आहे. सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर ते संविधान मानणारे म्हणतात, पण ऍक्च्युली ते संविधानाला धरून कोणतीही गोष्ट करत नाहीत. हे सत्य आहे, वस्तुस्थिती आहे. हे काय लपवण्यासारखं काही नाही आहे. का तर बऱ्याच घडामोडी जर बघितल्या किंवा मधल्या 10-15 वर्षाच्या, किंवा हे भाजप सत्तेत आल्यानंतर म्हणा किंवा ते सत्तेत येताना ज्या काही त्यांनी घडामोडी घडवल्या किंवा घडामोडी घडल्या, तर त्याचं जर बघितलं तर ते संविधानाला धरून त्यांनी काय करतात असं होत नाही. दुसरं त्यालाच अनुसरून मी जर म्हणेन, धर्म हा काय घर चालवण्याचा मुद्दा नाही आहे, वैयक्तिक बाब आहे. धर्म देव हा तुमचा वैयक्तिक बाब आहे, पण केंद्रस्थानी आला मुद्दा. केंद्रस्थानी धर्म हा मुद्दा केंद्रस्थानी आला.
आणि त्या आधारे राजकारण सुरू झालं. बरोबर. मला सांगायचं काय आहे की 2000च्या पूर्वी ह्या गोष्टी होत्या, पण लिमिटमध्ये होत्या आणि त्याकडे दुर्लक्ष काँग्रेसच्या किंवा पुरोगामी लोकांनी त्या गोष्टीकडे गांभीर्यानं न पाहिल्यामुळे हा मुद्दा यांनी उचलून धरला आणि त्याचं राजकारणात रूपांतर झालं. म्हणजे सध्या आता धर्म हा केंद्रस्थानी आला, म्हणजे किंवा भाजपानं तो मुद्दा केंद्रस्थानावरती आणला. पण तरी देखील या मुद्द्याच्या अनुषंगाने जर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा धर्म या मुद्द्यावरती आपल्या जनतेनं मॅन्डेट भाजपला दिलेलं नाही असं दिसतं आणि त्याचं द्योतक म्हणजे भाजपाची अयोध्येमधली सीट ही त्यांना लागलेली नाही आहे. याचं कारण काय असावं? हां, आता तेच सांगतो. म्हणजे लोकांच्या थोडं थोडं ते लक्षात यायला लागलं म्हणून तुमचा मुद्दा मला मान्य आहे की ते अंशतः मला तो मान्य आहे की बाबा धर्म हा मुद्दा काय चालला नाही, पण चालला, पण अंशतः चालला नाही. अंशतः चालला नाही. याच्या अगोदर जर 10 वर्ष जर बघितले तर तो मुद्दा खास करून चालला. आता अयोध्येच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अयोध्या हा मुद्दा विश्लेषणाच्या दृष्टीने बघितलं तर तो खूप मोठा आहे. जर अयोध्येचा मुद्दा त्याने हाताशी घेतला तर तो मुद्दा काँग्रेसनेही हाताळला होता. म्हणजे राम मंदिर हा मुद्दा काँग्रेसच्या काळात नव्हता असं नव्हतं. बरोबर. त्यांच्या अजेंड्यावरही राम मंदिर हा मुद्दा होता. बरोबर. पण त्यांनी त्याची मीपणानं तो मुद्दा पुढे आणला नाही. आम्ही करतोय, आम्ही करणार आहे, आम्ही केलं तरच ते होणार आहे असं त्यांनी तर मुद्दा आणला नव्हता. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगेन की राम मंदिरच्या जो जागेचा मुद्दा आहे तो राम मंदिरासाठी 60 एकरची जागा असेल तर ती जागा उपलब्ध करून देणे तो काँग्रेसच्या काळातलाच मुद्दा आहे. तर त्यावेळी म्हणजे त्याचं मार्केटिंग यांनी केलं नाही. म्हणजे तो धर्म हाच राजकारणाचा मुद्दा विषय व्हावा आणि ते आम्ही केल्यानंतरच होणार आहे. काँग्रेसचा तोंडवळा सेक्युलरिझमचा असल्यामुळे म्हणण्यापेक्षा नाही, आपल्याला लोकांच्या ह्या गोष्टी नेऊन उपयोग नाहीये. का तर त्या जर कुटुंब चालवायचा तो मुद्दा नसेल तर नक्कीच देश चालवायचा मुद्दा नाही. बरोबर. मग देश चालवायचे मुद्दे वेगळे आहेत. बरोबर. तर त्यासाठी बाबा लोकांच्या मूलभूत गरजा लोकांच्या भागल्या पाहिजेत किंवा मूलभूत विकासाची साधनं आहेत ती दळणवळण असेल. दळणवळण ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्या देशाचा विकास आपोआप होत असतो. थोडक्यात भाजपानं जो जोरकसपणानं धर्म हा विषय जो त्यांनी पुढे घेतला होता, त्यांच्या एजेंडावरती घेतला होता, तो अंशतः तुमच्या मते तो अंशतः चालला नाही. जर तो अंशतः चालला नसेल तर इतर अशी कुठली कारणं असतील की ज्यामुळं भाजपला इतकं अपयश आले? अर्थात ते स्वतःला अपयशी समजत नाहीयेत किंवा ते कोणतीही गोष्ट खूप रेटा देऊन बोलत असतात, खोटी असली तरी ती गोष्ट रेटा देऊन बोलत असतात, हे निर्विवाद सत्य आहे. पण अंशतः धर्म आणि इतर कुठले मुद्दे असतील की ज्यामुळं भाजपाचं राजकारण हे लोकांच्या मनामधनं उतरलं? देशामधली परिस्थिती आपण बघतो की उत्तर प्रदेशसारखं एवढं मोठं राज्य, तामिळनाडू साऊथ मध्ये त्यांनी आपला शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूमधनं तर त्यांनी सेंगॉल का काहीतरी त्यांनी संसदेमध्ये प्रस्थापित करण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता. दक्षिणेकडे सुद्धा त्यांचा प्रवेश करण्याचा प्रयत्न होता. पण इतक्या सगळ्या आघाडीवरती देखील भाजपला अपयश आलेलं आपल्याला दिसतं. जरी ते सत्ता टिकवण्यामध्ये यशस्वी झाले असले तरी देखील. तर धर्माशिवाय इतर कोणते मुद्दे असतील की ज्या मुद्द्यांवरती भाजप अपयशी ठरलं किंवा त्यांच्या विरोधात एक प्रकारे असंतोष जनतेमध्ये निर्माण झाला? तुमचं काय मत आहे? हां, तर ते त्यांची जी राजकारणाची जी थिअरी आहे ते थिअरी जर त्यांची बघितली तर हे लोकांच्या लक्षात यायला जरासा वेळ लागला. काय आहे, ते बोलतात एक आणि करतात एक. उदाहरणार्थ भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी सत्तेवर येत असताना माझ्यासारखा सुद्धा एक विचार करणारा माणूस सुद्धा एक प्रभावित झाला होता की काय नाही बाबा, याच्या अगोदरच्या सरकारने खरंच भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं. बरेच घोटाळे होते, त्याने ते अजेंड्यावर म्हणजे जनतेसमोर आणले. आम्हाला भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे आणि भ्रष्टाचाऱ्यांना नेस्तनाबूत करायचं आहे. लोकांना काय अपील झालं की काय नाही बाबा, खरंच आहे की अजून देश प्रगती पथावर गेला असता, पण या भ्रष्टाचारांच्या मुळे देशाची अधोगती झाली. आणि हे जर भ्रष्टाचार हा जर समूळ उपटून निघत असेल तर आपल्याला भाजप योग्य आहे. आणि यांनी ऍक्च्युली भ्रष्टाचारांना समूळ उपटून टाकायसाठी म्हणून अपील केलेलं जनतेला भावलं. आणि यांनी मात्र सत्तेवर आल्यानंतर
भ्रष्टाचारी आम्ही गाडणारच हा त्यांचा मुद्दा संपला नाही, पण भ्रष्टाचार्यांना कसं आश्रय देता येईल त्यांनी दुसरी बाजू उचलून धरली. म्हणजे उदाहरणार्थ आता अलीकडेच बघितलं आपण महाराष्ट्रात सगळ्यांना ते खटकलं, पवारांच्या वरती त्यांचा घणाघात पूर्वीपासून, आणि पवार जर इथं हलवले, पवारांच्या भ्रष्टाचारालाच हात घालावा लागेल, त्या दृष्टीने त्यांनी जो हात घालायचा प्रयत्न केला आणि शेवटी दुसऱ्या दिवशी अजित पवारांना आपल्या ताब्यात घेतलं. हे लोकांना दिसायला लागलं. म्हणजे हे बोलतात एक, करतात एक. आता 370 सारखा मुद्दा आहे. 370 हे काँग्रेसनं का घातलं होतं, नेहरूंनी का घातलं होतं, त्याच्या पाठीमागचा इतिहास वेगळा आहे. ते तिथल्या लोकांचं किंवा तिथल्या त्या एका घटकाचं संरक्षण व्हावं, तो त्यांचा उदात्त हेतू होता. ठीक आहे, 370 मुळे त्या काश्मीरला स्वायत्तता जर मिळायची असेल तर 370 सारखं कलम हटलंच पाहिजे, हा माझ्यासारख्याला सुद्धा वाटत होतं. आणि त्याचं मी पहिल्यांदा स्वागत बी केलं. पण त्या 370 हटवण्यामागच्या जर स्टोऱ्या जर बघितल्या, कथा जर बघितली, तर ते 370 तिथलं हटवणं, तिथल्या त्या पहाडी इलाक्यामध्ये असणारं खनिज किंवा तिथली ती जमीन घेता न येणं, ते आता जमीन सरळ सरळ त्या गोष्टी आहेत की बाबा उद्योगपतींना त्या किंवा तिथल्या त्या मोठ्या लोकांना त्या तिथल्या जमिनी घेता याव्या. मग त्या जमिनी कोण घेणार? ते त्या एरियात राहणारी लोक ती गरीब आहेत. त्या 370 मुळे तिथली जमीन कोणाला हस्तांतरित करता येत नव्हती. जसं आपल्या विदर्भमध्ये सुद्धा आहे, आपल्या महाराष्ट्रात विदर्भात एक कलम आहे, त्या कलमानुसार आपल्याला तिथं जमीन घेता येत नाही. तर तो एक भाग होता. ठीक आहे, 370 कलम हटवलं, पण ते 370 कलम हटवल्याबरोबर तुम्ही थोडे दिवस गेल्यानंतर तुम्ही विधानसभा निवडणूक घेतली नाही, अजून घेतलेली नाही. बरोबर, लोकसभा मात्र घेतली. मग त्याच्यापूर्वी तुम्ही विधानसभा का घेतली नाही? तिथले तोच अयोध्येचा भाग आहे. मगाशी तुम्हाला मी बोलायचं राहिलो, अयोध्येत त्यांना मॅन्डेट का मिळालं नाही? तर अयोध्या आणि तिथले प्रभुराम त्या अयोध्येवासींचे नाहीत का? बरोबर आहे. जसे माझे आहेत, तुमचे आहेत, सगळ्यांचे आहेत, तसं ते अयोध्येवासी मानल्यांना अभिमान आहे ना, तिथं अयोध्येत मी राहतो. बरोबर. पण तिथला जो काय विकासाचा जो काय तुम्ही रोड मॅप दाखवलाय अयोध्या सोडून बाहेर, तो फसवाय. तो हे सिद्ध झालं परवा. तर काय, तर तिथं तुम्ही विकास करत असताना लोकांच्या मानगुटी मुरगळून तुम्ही तिथं विकास केलाय, तो लोकांना आवडला नाही. बरोबर. तो एक हमरस्ता तयार करण्याच्या संदर्भात किंवा तिथला जो एरिया आहे तो एरिया उठवत असताना तुम्ही तिथं अनन्वित अत्याचार केलेलं तिथं दिसतंय, आणि तो लोकांना खटकला. त्यानंतर तिथं जे ठेकेदार तुम्ही आणले, ते ठेकेदार ही तुमच्या मर्जीतले काहीतरी ठेकेदार आणले. त्यानंतर तिथं जे अयोध्येच्या भोवतीने जो व्यापार होणार आहे, तो व्यापार ही तिथल्या लोकांना दिलेला नाही. तुम्ही व्यापार, तो व्यापार तुम्ही तुमच्या मर्जीतल्या लोकांना दिलाय, हे तिथल्या लोकांनी बघितलं, आणि म्हणून तिथं अयोध्येमध्ये, अयोध्येच्या परिसरात तुम्हाला मॅन्डेट मिळालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यात काही म्हणजे नाकारण्यासारखं काय नाही. तिथं तुम्ही विकास केला आहे, त्या लोकांना आवडलेलं नाही, मग तुम्ही तिथनं पडलाय, मग त्या अयोध्येवासींना तुम्ही दोषी धरता, असं नाही आहे. तिथं त्या लोकांचं काय दुखणं आहे, त्या लोकांच्या पोटावर पाय देऊन तुम्ही तिथं त्यांना. बरं. तुमच्या बोलण्यामधनं मगाशी म्हणजे आता जो तुम्ही एवढं खूप लांब असलेलं तुम्ही उत्तर दिलं, खूप लेंदी असलेलं उत्तर दिलं, त्या उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती बोललात. तुम्ही म्हणालात की काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला विरोध म्हणून किंवा कंटाळून म्हणा, जनतेनं 2014 मध्ये भाजपाला मॅन्डेट दिलं, परंतु भाजपानं हे दुहेरी नीती अवलंबली म्हणूया आपण, आणि कदाचित त्यामुळं असंतोष निर्माण झाला असेल आणि त्याचा फटका बसला. अगदी निवडणुकीच्या तोंडावरती इलेक्ट्रल बॉन्डचा जो एक मुद्दा आला होता, या बॉन्डवरती देखील भाजपाचं पितळ उघडं पडलं होतं. तर त्या संदर्भामध्ये जरासं थोडं आम्हाला सांगा. आता इलेक्ट्रॉल बॉन्ड जर म्हटलं तर यात दडवण्यासारखं काय नव्हतं, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना काय वाटत असतं, आमचे उत्पन्नाचे मार्ग जे आहेत ते बहुतांशी मी सत्तेत आहे, माझ्यापुरते मर्यादित, मलाच ती माहिती असावी. समोरच्या विरोधकांना किंवा समोरच्या जनतेला ते माहिती असू नये, का तर त्यातून असंतोष वाढीस लागू शकतो. त्याला उत्तर द्यायची आपली प्रायोरिटी म्हणजे आपण उत्तरदायित्व बनतं. हे एक त्याने, आणि मुळात समोरच्यावरती आपण आघात करत असताना
भ्रष्टाचाराचे असतील किंवा तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतावरती आपण जर बोलत असू असं सत्ताधाऱ्यांना वाटत राहतं आणि त्याच अनुषंगातनं आपल्या पक्षाला निधी संकलित करत असताना एक दोन प्रयोग त्यांचे बऱ्यापैकी जनतेच्या समोर आले होते. उदाहरणार्थ त्यांनी निधी पंतप्रधान निधी कोरोनाच्या काळात पंतप्रधान निधी गोळा केला तर त्या निधीवरती सुद्धा शंका उपस्थित केली की त्याचा हिशेब मिळत नाही, लोकांच्या समोर तो सादर केला जात नाही. तर त्यानंतर राम मंदिराच्या वर्गणीच्या बाबतीत सुद्धा तसाच विषय झाला. तर त्यानंतर हे यांच्या ॲडवायझर जे असतील तर त्यातून त्यांनी ते आज खूप मोठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे. तर ते इलेक्ट्रॉल बॉन्ड एका कोड लँग्वेजवरती त्यांनी तो समोर आणला आणि त्याचे फक्त विनियोग कोणाकडे दिला तर तो स्टेट बँकेकडे दिला. आणि तो स्टेट बँकेला आणि आपल्याला या दोघांनाच त्याची माहिती असावी असा एक तो अंतर्भाव त्यात होता. तर ते शेवटी विरोधकांच्या चाणाक्ष नीतीमुळं किंवा ह्याच्यामुळं तो समोर आला. पण मॅन्डेट यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि लोकांच्यात तितकीशी विरोध करण्याची आज क्षमता नसल्यामुळं क्षमता लोकांच्यात खूप उदासीनता आहे. लोकांना आता अजून बी समजत नाही की हे राजकीय लोक हे आपल्यासाठी आहेत, त्याचं उलटं झालंय. तर त्यामुळं लोकांच्यात बी या गोष्टी अपील झाल्या इलेक्ट्रॉल बॉन्डमुळं आणि त्याचाही फटका बसला नाही असं नाही. पण जितक्या पद्धतीनं लोकांच्यात त्याचा राग व्यक्त व्हायला पाहिजे होता तितका झाला नाही असं मला म्हणायचं. मणिपूरच्या मुद्द्यावरती मी येतो. परवा भागवत साहेबांनी नागपूरमध्ये जे भाषण केलं त्यांचे जे हे होते भाजपची मातृसंस्था मातृसंस्था त्यांनी भाषण करत असताना मणिपूरच्या मुद्द्याला हात घातला आणि मणिपूरच्या मुद्द्यावरती आपण थोडंसं अपयशी ठरलोय हे त्यांचं निवडणुकीनंतरचं त्यांचं वक्तव्य होतं. परंतु निवडणुकीच्या पूर्वी मात्र भाजपानं मणिपूरच्या मुद्द्यावरती फारसे स्टेटमेंट दिलेले नाही आहेत, परंतु विरोधकांनी मात्र त्या मुद्द्यांवरती भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. याचा फटका कितपत बसला असेल असं वाटतं तुम्हाला? हां, आता भाजपच्या अजेंड्यावरचा एक तो मुद्दा आहे महिला सबलीकरण किंवा महिला आरक्षण. तर ते मगाशी तुम्हाला म्हटलं तसं ते कुठल्याही एका मुद्द्याला ते दोन बाजू घेऊन जातात. तर तोच तो मणिपूरचा एक भाग आहे. मणिपूरमध्ये सुद्धा तिथल्या त्या दोन समुदायामध्ये मैतेई आणि हे असे दोन समुदाय आहेत. त्या दोन समुदायामध्ये एक सदन आहे आणि एक आदिवासी गरीब आहे समजू. तर तिथंही तोच प्रकार आहे जो 370 कलमाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं तसंच तिथं एक त्या समुदायाला नेहरू सरकारनं त्यावेळी आंबेडकरांच्या संविधानानुसार त्या समुदायाला त्या एका कलमानुसार तिथं संरक्षण दिलं गेलंय. त्या समुदायाला जे खाली मैदानी प्रदेशात राहतात त्यांना ते खटकते की तिथं आपल्याला हे खरेदी करता येत नाही. तर त्या अनुषंगानं त्या दोन समुदायामध्ये वाद आहे. तिथं आपल्याला जमीन जुमला संपत्ती तिथं खरेदी करता येत नाही, आपल्याला नावावर करता हस्तांतरित करता येत नाही. तो त्यांचा मूळ वाद आहे पूर्वीपासून. तर त्या वादानुसार त्यांच्यात कायमचे संघर्ष आहे. पण त्याला इथं त्यांनी कुठेतरी राजकीय वळण देऊन ऍक्च्युली ज्यांच्यावरती हल्ला होतो त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे. बरोबर. तर तिथं उलट झालेलं तिथं जिथं सदन लोक आहेत त्यांना संरक्षण देऊन त्या म्हणजे असा हे लोकांच्यावरती अनन्वित विरोधकांनी मुद्दा लावून धरला आणि त्याचं हे झालं. तर असे अनेक मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करता येतील की भाजप का म्हणावं तितकं यशस्वी ठरलं नाही. परंतु या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एक मुद्दा मात्र या मुद्द्यावरती मात्र फारशी चर्चा झालेली मला दिसली नाही. तो मुद्दा असा आहे की पेगासस म्हणून जो व्हायरस जो फोन्समध्ये त्यांनी टाकलेला होता, म्हणजे असं त्यांच्यावरती आरोप केला जातो, जो इस्रायलच्या एका कंपनीनं तयार केलेलं जे पेगासिस नावाचं जे एक व्हायरस त्यांनी सोडला होता किंवा एक प्रोग्राम त्यांनी सोडला होता जो हिडन लोकांच्या मोबाईलमध्ये घुसायचा आणि त्यांची सगळ्या प्रकारचा डेटा गोळा करायचा. या मुद्द्यावरती मात्र फारशी चर्चा झालेली आपल्याला दिसली नाही, ज्या मुद्द्याच्या अनुषंगानं खरं तर भाजपाच्या विरोधात सुद्धा मला वाटतं काही वर्षापूर्वी 1-2-3 वर्षापूर्वी खूप सारं वातावरण तापलेलं होतं. तर हा एक मुद्दा म्हणजे जास्त चर्चा झाली नाही. अशा अनेक मुद्दे जे आपण बघतो त्या मुद्द्यांवरती भाजप पुरतं घेरलं गेलं आणि त्यामुळे त्यांना इतकं सारं अपयश आलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण खरी लिटमस टेस्ट मात्र महाराष्ट्रामध्ये झाली. मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं ते
थोड्या बहुत फरकानं संपूर्ण देशभर घडलेलं बघायला मिळतं आपल्याला. महाराष्ट्राच्या अनुषंगानं तुमची काही निरीक्षण आहेत याबद्दल आपण बोलूयात थोडं. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, बरं, हे सगळ्यांनाच मान्य आहे. बरं. त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषाशिवाय इथं राजकारण चालत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष करत असताना खूप विचारपूर्वक करावा लागतो. त्या नावाभोवती राजकारण करणं खूप अवघड आहे. हे आजपर्यंत बरेचदा सिद्ध झाले आणि हे जनतेला बऱ्यापैकी माहिती आहे की आमच्या राजांना समोर ठेवून तुम्ही जर फसवणूक करणार असाल आमची, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही स्वतः वैयक्तिक रणांगणात हार मानू, स्वतः एखाद्या वेळेस तुमची धुनी भांडी करू, पण आमच्या राजांना समोर ठेवून आम्हाला तुम्ही धुनी भांडी करायला लावू नका, हे लोकांना इथं खटकतं. आणि मुळात यांनी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना समोर ठेवून लोकांचा भ्रमनिरास करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा या सत्ताधाऱ्यांनी भ्रम निर्माण करण्याचा भ्रम केला आणि भ्रमनिरास लोकांचा झालाय, निराश झालाय. तर ते लोकांना पूर्णपणे खटकलं होतं लोकांना. उदाहरणार्थ असेल की अरबी समुद्रातला महाराजांचा स्टॅच्यू पुतळा, तर लोकांनी काही त्याची मागणी तुमच्याकडे केली नव्हती, तर तुम्ही उचलून धरला होता मुद्दा की आम्ही अरबी समुद्रात महाराजांचं असं स्मारक बनवू, असं स्मारक करू, ते जगाला हेवा वाटेल, हे त्यांचंच हे होतं. तर त्या अनुषंगानं जनतेनं कुठलीही मागणी केली नव्हती, जनतेला कुठलीही अपेक्षित नव्हतं. जनतेची एक सारासार विचार केला तर जनतेत जर आम्ही गेलो तर प्रत्येकाची हीच धारणा आहे की महाराजांनी जी काय स्मारक उभा केली, उदाहरणार्थ गडकिल्ले असतील, गडकिल्ले आरमार त्यांनी टिकवून कसं ठेवलं, काय ठेवलं हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी जे काय गड दुर्ग तयार केले ते सांभाळा. बरोबर. जनता अज्ञानातला अज्ञान माणूस सुद्धा म्हणतो की महाराजांना मूर्तीपूजेत आणि देवपूजेत आणि ह्याच्यात कधी स्वारस्य नव्हतं, अवडंबरात कधी त्यांना स्वारस्य नव्हतं. महाराजांना अभिप्रेत काय होतं की त्या पद्धतीनं राजकारण करा. तुम्हाला महाराजांचं नाव घ्यायचं तर महाराजांचं राजकारण, महाराजांच्या नीतीप्रमाणे राजकारण लोकांना अपेक्षित होतं. महाराज म्हटलं की लोकांच्या पुढे सगळं चरित्र उभं राहतं महाराजांचं, की बाबा महाराज कधीही स्त्रीला अपमानित होऊ दिलं नाही, महाराजांनी कधी शेतकऱ्यांना अपमानित होऊन दिलं नाही. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये किंवा राजनीतीमध्ये त्यांच्या समाजकार्यात एक सामान्यातला सामान्य माणूस केंद्रबिंदू होता आणि त्या अनुषंगानं त्यांचं ते राजकारण चालायचं. म्हणून त्यांचं लोकराज्य स्थापित झालं, रयतेचं राज्य आजही आपण म्हणतो. तर महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्रात तुम्ही वावड्या करणं, काड्या करणं आणि त्यांच्या विरुद्ध राजकारण करणं लोकांना पटत नाही, पटलं नाही आणि पटत नाही, पटणारही नाही. बरोबर. सामान्यातला सामान्य माणूस महाराजांना पुढे ठेवून तुम्ही काहीतरी चुकीचे काहीतरी करत असला तर मग लोकांना अपील होतंय की बाबा हे असं नव्हतं, महाराजांना हे अभिप्रेत नव्हतं, मग हे महाराजांचं नाव घेतात आणि हे वेगळेच वागतात, हे लोकांना दिसतं. आणि म्हणून त्याचा फटका ह्यांना पडलेला आपल्याला बसतो. मग लोक पुरोगामीकडे मग वळतात. मग तशा पद्धतीचं आपल्याला या इलेक्शनमध्ये आपल्याला तशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय त्याचा प्रत्यय आपल्याला आलेला बघायला मिळतो. महाराष्ट्रामधल्या बरेचसे उद्योगधंदे म्हणजे फॉक्सकॉन सारखी कंपनी जी ॲपल मोबाईल तयार करणारी कंपनी आहे ती कंपनी गुजरातला बहाल करण्यात आली. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे गुजरातला बहाल करण्यात आले आणि त्याच्यामुळं बेरोजगारीचं काय म्हणू आपण त्याचा बेरोजगारीचा रेट महाराष्ट्रामध्ये वाढला. या संदर्भानं थोडंसं आता एक त्या गुजरात राज्याचे म्हणून ती व्यक्ती म्हणून एक पंतप्रधान आहेत, आपले देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना स्वाभाविक आहे माझी मातृभूमी किंवा माझं कर्मभूमी गुजरात आहे. गुजरातचा विकास त्यांच्या म्हणजे इतरांच्या तुलनेत तो जलद गतीनं व्हावा, मी सत्तेत आहे तोपर्यंत माझ्या सत्तेचा माझ्या याला फायदा व्हावा, त्या दृष्टीनं त्यांचं का तर याच्या अगोदरचे काही पंतप्रधान जर बघितले तर त्यांच्या सिटींचा त्यांच्या राज्यांचा त्यांनी विकास चांगला विकास केला. उदाहरणार्थ देवेगौडांनी बेंगलोर IT हब बनवलं. बेंगलोरची ओळख अगोदर काय होती,
पण आज बेंगलोर बघा, तर ते होतं त्या दृष्टीनं काय अडचण नाही. पण तुम्ही म्हणून उर्वरित भूभाग म्हणजे कोण शत्रू नव्हे, तर तिथला विकास व्हायलाच पाहिजे. त्या दृष्टीनं मात्र तुमची पाऊल पडताना दिसत नाही. तिथला विकास आमच्याकडे नेला म्हणजे मग विकास झाला असं नाही. म्हणजे एकीकडे डबरा खाणायचा, त्याची भर आपल्या घरात घालायची, हे कुठंतरी निसर्गाच्या अगेन्स्ट आहे आणि त्याच्यामुळं त्याचा फटका त्याला बसला 100%. बट खऱ्या अर्थानं आपल्याला महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधातलं असंतोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं. देशाची पण परिस्थिती आपण बघितली, राज्यामधली पण परिस्थिती आपण बघितली, जुजबी ही सगळी म्हणजे आपण सगळे याच्यावरती आपण दृष्टिक्षेप टाकला. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे घडलं, जो असंतोष लोकांना कारणीभूत ठरला की लोकांनी भाजप विरोधात मॅन्डेट दिलं, पण आपल्या विधानसभेमध्ये सॉरी आपल्या हातकणंगले लोकसभेमध्ये मात्र याच्या उलट चित्र आपल्याला बघायला मिळतं. याबद्दल तुम्ही थोडं सांगावं. हां, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच त्यांना खूप प्रमाणात विरोध होता, नाही असं नाही. पण असाही मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला, बहुतांशी आपल्या लोकांना लोकशाही विषयी फार मोठे गैरसमज आहेत. अर्थात त्या लोकशाहीमुळं आम्ही व्यवस्थित रस्त्यावर चालतोय, फिरतोय, वागतोय, आम्हाला अधिकारानं बोलता येते, हे मात्र विसरलं जाते. आर्थिक बाबी ज्या आहेत किंवा आपण काय म्हणू, हा माझा तो माझा, मग त्याला बऱ्याच गोष्टी चिकटल्या जातात. पैसा हा इथं प्रभावी ठरला. इथं हातकणंगले म्हटलं तर पैसा हा प्रभावी ठरला, नाही असं नाही. नुसता हातकणंगलेतच ठरला असं नाही, हा सगळीकडे ठरलाय. फक्त काही प्रमाणात त्याचा फटका विरोधी पक्षांना बसला, जास्त प्रमाणात फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. सत्तेचा गैरवापर जो आपण म्हणतो, तो सत्तेचा गैरवापर ही त्याला कारणीभूत आहे. पैसा जसा कारणीभूत आहे तसा सत्तेचा गैरवापर हाही इथं कारणीभूत आहे. लोकांना मुळात संपर्क त्या नेत्याचा हवा आहे, त्या नेत्यानं दिलेल्या शब्दाप्रमाणे तो नेता वागतोय का, त्यानं या अगोदर काय आपल्याला आश्वासनं दिल्या, त्या आश्वासनांची काय पूर्तता झाली का, या अँगलनं लोकांची बघण्याची दृष्टी कुठेतरी कमी पडते बहुतांश. आणि त्यात युवकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, युवक आपण नुसतं म्हणतो बेरोजगार, पण बेरोजगारीला जबाबदार कोण आहे इकडे मात्र तो युवक जाणीवपूर्वक बघत नाही. मग त्याला त्या अफूची गोळी म्हणतो आपण, धर्म, अशा काही गोष्टी आहेत, त्या ह्याच्यात तो अडकला जातो आणि मग वेगळ्या प्रवाहानं तो परत तिथंच जातो आणि त्याचा फटका इथं बसलाय. बरोबर. इथं अलायन्स झाला जसा महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती, तर ते त्या ठिकाणी आता जिल्हा म्हटलं, सांगली जिल्हा असेल, आमचा कोल्हापूर जिल्हा असेल, काही लोकांना जिल्ह्यावरती वर्चस्व प्रस्थापित करायची सवय झालेली आहे. अच्छा, जिल्हा हेच माझं राज्य. बरोबर. मग त्या अनुषंगानं करायला लागणाऱ्या घडामोडी लक्षात आलं का तुमच्या, कोल्हापूर हा माझं राज्य आहे, इथं माझं राज्य चाललं पाहिजे. मग त्या अनुषंगानं ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडीचा फटका इथं बसला. आता इलेक्शन नंतर मी एक ट्विट वाचलं किंवा सोशल मीडियावरती राजू शेट्टींचं एक वक्तव्य वाचायला मिळालं. शेतकरी तुम्ही सुद्धा राजू शेट्टींना म्हणावी अपेक्षित अशी मतं मिळाली नाहीत आणि या स्पर्धेमध्ये म्हणजे या आपल्या लढतीमध्ये खरं तर राजू शेट्टी हे खूप पाठीमागं फेकले गेले. शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना दगा फटका दिलाय असं म्हणायचं का या लढतीमध्ये राजू शेट्टी हे त्या काय म्हणूया क्षमतेनं उतरले नाहीत म्हणूया आपण, नेमकी काय परिस्थिती झाली असेल याबद्दल मला विचारायचं आहे. राजू शेट्टींना शेतकऱ्यांनी दगा दिला असं म्हणता येणार नाही, पण ते उद्विग्नपणे ते म्हणतात. बरोबर आहे. मी त्यांच्याबरोबर लोकसभेच्या 2009च्या पासून मधला काळ त्यांनी भाजपमध्ये गेले, त्यानंतर मी त्यांच्याबरोबर नव्हतो. त्यानंतर त्यांनी भाजपची साथ सोडली, त्यानंतर मी त्यांच्याबरोबर परत संलग्न झालो. त्यांच्याबरोबर मी नाही म्हटलं तरी 14-15 वर्ष संलग्न राहिलो. तर ते म्हणतात
उद्विग्नेतून ते त्यांचं भाष्य ते होणं स्वाभाविक आहे, पण तशी परिस्थिती नाही आहे. त्यांनी सामाजिक चळवळ त्यांची आणि योगदान त्यांचं नाकारता येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचा फायदा झाला नाही असं म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांना जरूर चळवळीचं महत्व किंवा अर्थकारण शिकवलं ते चळवळीनं. शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांची परतफेड केलेली आहे. त्यांना मला तेच तुम्हाला सांगायचं मला तेच तुम्हाला सांगायचं संसदेमध्ये त्यांना पाठवलं होतं. मग ते नाकारतात का? लोकांनी जर तुम्हाला दगाफटका दिला म्हणत असाल तर तुम्हाला 10 वर्ष लोकांनी संसदेत पाठवलंच ना. पाठवलं. तुम्हाला गावातून संसदेत पाठवलं. कोणी पाठवलं? शेतकरी. बहुतांशी शेतकरीच होते ना ते. तर शेतकऱ्यांनी तुमच्यासाठी काही केलं नाही असं नाही. शेतकऱ्यांनी तुम्हाला दगाफटका केला असं नाही. तुम्ही शेतकऱ्यांशी जी काही साठगाठ बांधायचा प्रयत्न करत असताना ती कुठंतरी तुम्ही कधीतरी साठगाठ सोडताय, कधीतरी बांधताय, कधीतरी सोडताय, कधीतरी बांधताय. म्हणजे तुम्ही चळवळ आणि राजकारण, तुम्ही स्वतः म्हणताय की चळवळ वेगळी राजकारण वेगळं, चळवळ वेगळी राजकारण वेगळं तुम्ही म्हणताय. पण बोलत असताना मात्र तुमच्या त्या उद्विग्नेतून काय दिसतंय? चळवळ आणि राजकारण एकच दिसतंय तुमच्या बोलण्यातून. ते दिसायला नाही पाहिजे. ठीक आहे, उद्विग्नतेतून त्यांच्या ती भाष्य येणं स्वाभाविक आहे. तर त्यांनी जी काय आता वैयक्तिक स्वतः जर राजकारण म्हटलं तर त्यांची टोटल मतदारसंघात तितकी नेटवर्क नाही, खाली जाळं नाही. आपण ज्या पद्धतीनं तिथं चळवळ किंवा संघटना बांधायला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांची स्वतःची बूथ लेवलला ताकद दिसत नाही. ती त्यांच्या मी निदर्शनाशी आणून दिलं होतं की बाबा आपण ठीक आहे स्वबळावर लढू. कधी ते 2009 पासून आपण तो कायम ट्रेंड ठेवायला पाहिजे होता. नुकसान झालं नसतं. नुकसान झालं असतं पण इतक्या प्रमाणात नुकसान झालं नसतं. थोडेसे त्यांचा होरा चुकला असं म्हणता येईल आपल्याला. कारण 100% त्यांच्या काही स्टान्समुळं, त्यांच्या काही पावित्र्यामुळं सत्यजित पाटील राजकारणामध्ये किंवा या इलेक्शनमध्ये उतरले. ते जर उतरले नसते तर मला असं वाटतं की लढत ही फक्त दोघांमध्ये झाली असते आणि कदाचित त्याचा फायदा राजू शेट्टी झाला असता. काय म्हणायचं? सुरुवातीला तसं वातावरणही झालं होतं. महाविकास आघाडीनं त्यांना तसा शब्दही दिला होता की तुम्ही आमचे उमेदवार, तुम्ही तयारीला लागा. पण तयारीला लागा म्हटल्यानंतर यांना त्यांचा थिंक टँक काय आहे, त्यांना त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांनी स्वतः काय विचार करतात तो न समजण्यासारखा भाग आहे. पण महाविकास आघाडीनं त्यांना नाकारलं नव्हतं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. एव्हाना आता निवडणूक ऐनवेळी लढणारे सत्यजित पाटील सुद्धा त्यांना म्हणत होते की तुम्ही काहीही करा पण महाविकास आघाडीतून उभे राहा. तुमचा चिन्हाचा वाद आहे, तुम्ही महाविकास आघाडीत येणार नाही म्हणताय, हा भाग तो तुमचा काय आहे तो तुम्ही तो अंतर्गत भाग आहे तो तुम्ही मिटवा, पण तुम्ही उभा राहा. ज्यांनी निवडणूक लढवली सत्यजित पाटील ते सुद्धा त्यांना सांगत होते की तुम्हाला चांगली हे आहे, लोकांची सहानुभूती आहे, लोकांचा पाठिंबा आहे आणि तुम्ही बाजी मारून जाल आणि तुम्हाला पक्षाचाही पाठिंबा आहे. स्वतः उद्धव ठाकरेंसारख्या नेत्यानं तुम्हाला काहीतरी शब्द दिलाय म्हणजे काही ना काहीतरी त्यांचं हेतू असेल. पण त्यात ते तह करण्यात आघाडी घेतली त्यांनी. पण युद्धाच्या वेळी मात्र त्यांनी युटर्न का घेतला? युटर्न म्हणजे काय, मला काय म्हणायचं आहे की त्याने ते परत चिन्हाचा मुद्दा आला, आमच्या चिन्हावर लढा. यांनी मध्ये महाविकास आघाडीवरती आरोप करायला सुरू केले. का सुरू केले म्हणजे युटर्न म्हणजे काय लक्षात घ्या. आलं लक्षात. महाविकास आघाडिवरती यांनी आरोप करायला चालू केलं मध्यंतरी आणि तिथंच यांच्या उमेदवारीला खो बसला महाविकास आघाडीच्या. महाविकास आघाडीवरती आरोप करत असताना त्या महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे होते. आणि तुम्ही एकीकडे म्हणता की उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्यासाठी चांगले आहेत, दुसऱ्या बाजूला मात्र महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान केलं म्हणता. हे तुमचे युटर्न अचानक ते महाविकास आघाडीच्या बी पचनी पडणारा नव्हता. आणि मग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ज्यांनी तुम्हाला आमचे उमेदवार म्हणून सांगितलं त्यांनी त्यांचं चिन्ह पुढे आणणं स्वाभाविक आहे. त्यांनी म्हणणार की हा माणूस समोरच्या विरोधकांना मिळाला नसेल कशावरून, हा आमच्यावर आरोप करतो, याचा अर्थ त्यांनी काय घ्यायचा. अशातून त्यांचा ते पिछेहाट झाली. त्यांचं नेटवर्क नसल्यामुळं त्यांना हा फटका बसणार होता हे त्यांनी
अगोदर ओळखायला पाहिजे होतं, ते ओळखलं नाही. आणि त्यांनी मग आता ते शेतकऱ्यांनी मला दगाफटका शेतकऱ्यांवरती खापर फोडणं म्हणतात, तर ते साठगाठ बांधण्यात अपयशी ठरले. राजू शेट्टींच्या बाबतीमध्ये आपण बोललो. तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहात आणि स्थानिक पातळीवरती तुमचं जबरदस्त काम आहे, लोकांमध्ये तुम्ही मिसळून तुम्ही काम करता वगैरे वगैरे. मला याला लक्षात घेऊन मला तुम्हाला आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की काही दिवसातच, मला वाटते 2-4 महिन्यामध्ये, 4-6 महिन्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शन्स लागतील. विधानसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती आबांचं राजकारण कुठल्या दिशेने जातं आहे, या संदर्भानं सतीश पाटील यांचं राजकारण कुठल्या दिशेनं चाललंय, किंवा या संदर्भात आपली मतं थोडक्यात तुम्ही मांडावी. आता या अनुषंगानं मी सत्यजित पाटलांशी संपर्क करायचा प्रयत्न केलाय की पुढचं तुमचं रणनीती काय, पण त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकलेला नाही. आणि तुम्ही म्हणाल विधानसभेला त्यांची वाटचाल कशी असेल, तर सत्यजित पाटील यांचा जर आपण राजकीय हे बघितला व्याप किंवा त्यांचं राजकारण बघितलं तर आणि अलीकडची त्यांची भूमिका जर बघितली तर शिवसेना पक्षप्रमुख जे काय त्यांना सांगतील, जे काय त्यांना आदेश देतील त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल राहील. आणि परवा सुद्धा ते लोकसभेला स्वतः इच्छुक होते आणि म्हणून लढले असं काय भाग नाही आहे. तर पक्षप्रमुखांनी त्यांना आदेश दिला किंवा सांगितलं आणि मग ते उतरले. निष्ठा दिसतात पक्ष. तर ते अजूनही पक्ष सांगील की त्यांची इच्छा असेल नसेल ते लढणारा माणूस आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून ते दिसतं. आणि परवा लोकशाहीला बी ते दिसलं. त्यांची अनिच्छा असताना ती ताकदीनं लढली. बरोबर. तर ते विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती आहे. पण आता शावडीचा विचार केला तर विद्यमान आमदारांच्या ताकदीसमोर दुसरा उमेदवार टिकणं कसं कठीण आहे. लढाई त्यांच्याशी सोपी नाही. तर त्या विचारानं जर बघितलं तर सत्यजित पाटील पुन्हा विधानसभेच्या रणांगणात आपल्याला दिसतील. आणि लोक त्यांना सहजासहजी थांबून देणार नाहीत. का तर त्यांची जशी पक्षाची निष्ठा आहे किंवा त्यांनी पक्षाबाबतीत जशी तळमळ व्यक्त करतात तसा त्यांच्यावरती शाहूवाडीची जनता किंवा त्यांचा जो गट आहे सरुडकर गट म्हणून, तर तो गट जो आहे तो त्यांना त्याच तळमळीनं अटॅच आहे. बरोबर. असं आहे. त्यामुळं सत्यजित आबांचं राजकारण एका वेगळ्या अँगलने जाईल. आणि ते बऱ्याचदा बघितलं ते सत्तेत असताना नसताना एवढा मोठा गट त्यांच्या पाठीमागं राहतो हेच महाराष्ट्राला आश्चर्य आहे. बरोबर. तर ते कारण ते आहे की लोकांची अटॅचमेंट त्या जनतेची आणि नेत्याची तशी आहे त्यांची. एक प्रश्न असा होता की मध्यंतरी मी तुमचं आर्टिकल वाचलं पेपरमध्ये आणि त्या आर्टिकलमध्ये शाहूड तालुक्याची कशी अवस्था आहे या संदर्भामध्ये तुम्ही अनुशेषाच्या संदर्भामध्ये तुम्ही आर्टिकल लिहिलं होतं. आणि अनुशेष त्या आर्टिकलमध्ये आपल्या तालुक्याची विदारक अवस्था किंवा काय केल्या जाऊ शकतं आपल्या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये याचं खूप छान विश्लेषण तुम्ही केलं होतं. काय परिस्थिती आहे नेमकी आपल्या तालुक्याची किंवा काय कुठं आपला तालुका किंवा या भागामधला अनुशेष आहे किंवा काय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये थोडं आम्हाला सांगावं. आता शाहूवाडी तालुका म्हटलं की डोंगरी भूभाग जास्त आहे, सहज लक्षात येतं. डोंगरी तालुका म्हणून त्या शाहूवाडीची गणना होते आणि शासन दप्तरी त्याची नोंद बी आहे डोंगरी तालुका म्हणून. तर इथं विकासाचा भरपूर अनुशेष म्हणजे विकास झालाय म्हणता येणार नाही. तर विकास नाही आहे. विकासाच्या व्याख्येच्या आसपास बी हा तालुका नाही आहे. बरोबर. तर इथं फार मोठ्या वल्गना करून इथं चालत नाही. विकासाच्या मी इथं काय स्वित्झर्लंडचा स्वर्ग आणून उभा करेन आणि कॅनडाचा इथं एखादा प्रकल्प आणून उभा करेन आणि मोठा विकास करेन. तर इथं ते एवढ्या मोठ्या वल्गना करून चालत नाही. का तर इथं मर्यादा आहेत विकासाला. का तर इथं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये हा आमचा डोंगरी भूभाग अडकलेला आहे आणि त्या दृष्टीनं त्या भागाचा विकास तसा तुमच्यात म्हणजे त्यासाठी मग फार मोठी ताकद तुम्हाला लावावी लागेल राजकीय व्यक्तींना. तर इथं मूलभूत सुविधांपासून इथला विकास अडखळलेला आहे. डोंगरी भागात मूलभूत गरजा म्हणजे
त्याच्या आरोग्याची व्यवस्था नाही, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था नाही, दळणवळण तो नागरी भूभागाशी जोडलाय असाही हे भाग नाही. तर वन विभागाच्या इथं काही जाचकाठी आहेत, तो प्रश्न आहे. इको सेन्सिटिव्ह झोनच्या काही जाचकाठी आहेत, तो आहे. अभयारण्य आहे, त्याच्या जाचकाठी आहेत. त्यामुळं तुम्ही फार मोठा इथं येऊन काहीतरी विकास करा आणि त्या लोकांना फार मोठ्या संधी उपलब्ध करून द्याल अशी इथं परिस्थिती नाही. तर मुळात त्या लोकांना आरोग्य, शिक्षण आणखी छोट्या मोठ्या रोजगाराच्या संधी, मग तिथं वन उपज असेल, म्हणजे ज्या जंगलाच्या माध्यमातून जे काही पदार्थ, जे काही फळफळावळ किंवा ज्या मसाल्याच्या गोष्टी आहेत, किंवा उदाहरणार्थ मधुमक्षिका पालन, तो एक विषय इथं मध्यंतरी खूप मोठा. पण त्या दृष्टीनं इथं छोट्या छोट्या गृह उद्योग म्हणा किंवा छोटे छोटे उद्योगाच्या माध्यमातून लोकांना तुम्ही संधी उपलब्ध करून देऊ शकायला पाहिजे. इथं मुबलक प्रमाणात पाऊस पडतो, पण पाऊस पडत असताना ते पाणी कुठंतरी साठलं जावं. जसं 2000च्या मी अगोदर मुद्दाम परवा मागाशी तुम्हाला मी म्हटलं की 2000च्या अगोदरची राजकारणी आणि त्यानंतरचं राजकारण खूप फरक आहे. 2000च्या अगोदर मी मुद्दाम नाव घेईन, संजय गायकवाड असतील, त्यांनी इथं छोटी छोटी धरणं बांधली, म्हणजे त्यांनी पाण्याचं राजकारण केलं. तर त्यांनी जसं पाणी साठवून, भरपूर पाऊस पडतो पण ते वाहून जात असेल तर त्याचा उपयोग काय आपल्याला, तर ते पाणी साठवून ठेवलं पाहिजे. त्यानंतर बाबासाहेब दादा असतील, बाबासाहेब पाटील सोरलकर असतील, त्यांनी शिक्षण संस्था काढून छोट्या छोट्या म्हणजे डोंगरी भागामध्ये गंगा लोकांपर्यंत पोहोचवण्यात शाळा नेल्या. म्हणजे तिथं तुम्ही त्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळालं, ते लोक शिकायला लागले. तसंच पाणी, संजय गायकवाड असतील तर ते पाण्याची धरणं झाली, भूभाग ओलिताखाली आला, ओलिताखाली आल्यानंतर ती जमिनी पिकायला लागल्या, हिरवं, लोकांच्या आपोआप उत्पन्नाचं लोकांचा स्तर वाढला. त्याच दृष्टीनं त्याच पद्धतीनं राजकारण इथं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीनं राजकारण होताना इथं दिसत नाही. लोकांना इथं वेगळ्या मार्गानं कशी लोक आहे त्याच सामाजिक स्तरावर राहतील, तो सामाजिक स्तर कसा त्यांचा तसाच राहील याच दृष्टीनं इथं राजकारण होताना दुर्दैवानं दिसतं. मुळात वल्गन आता अलीकडं खूप मोठ्या केल्या जातात की त्याच्या दरडोई उत्पन्नाबाबत बोललं जातं लोकांच्या, किंवा त्यांच्या आज शावळीचा विचार केला तर आज शाळा नाहीत मुलांना, मग कुठं शाळेला छत नाही, शाळा दुर्गम भाग खूप वाईट परिस्थिती आहे. तर त्यांच्यासाठी आपण शिक्षणाची सोय जर करू शकत नसेल, त्यांना मध्यंतरी एक प्रश्न सातत्यानं पेपरमध्ये येत होता की शिक्षकांची कमतरता, शिक्षकांचा हो, त्यासाठी मी खूप मोठा आवाज उठवला होता. शिक्षण व्यवस्था सुधारायसाठी मी खूप प्रयत्न केलेत, पण ते आपल्या एका हातानं ते शक्य नाही. तर त्यात मला एक अधिकारी चांगला भेटला होता जिल्हा परिषदला, तर त्यांनी बऱ्यापैकी मला तो विषय सॉल्व्ह करून तुम्हाला दिला जाईल इथपर्यंत त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्या दृष्टीने त्यांनी त्यात हस्तक्षेपही केला होता आणि शेवटी त्यांचा कालखंड संपला, ते इथून गेले. माझं नेहमीच तेच आहे की इथं अधिकारी येत असताना शासक म्हणून यायला पाहिजे, म्हणजे जो लोकांच्या पर्यंत पोहोचेल. तर ऍक्च्युली तसं दिसत नाही. इथं उलटी परिस्थिती आहे. इथं 3 वर्ष यायचं, पाट्या टाकून जायचं. याला जोडून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर हा प्रश्न तसा बघितलं तर फारसा कोण विचारात घेत नाही, गांभीर्यानं विचारात घेत नाही, आणि तो तसा प्रश्न नगण्य सुद्धा नाहीये. पण त्या प्रश्नावरती खरं तर चर्चा होताना मला कुठं दिसत नाही. गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की वन्य प्राण्यांचं मानवी वस्तीवरती आक्रमण होणं, हल्ला होणं, प्राण्यांवरती म्हणजे जनावरांवरती, शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला होणं आणि जनावरांना मारलं जाणं वगैरे वगैरे, हे सगळ्या घटना आपल्याला नित्यनेमानं घडताना पेपरमध्ये पण आपल्याला सातत्यानं वाचायला मिळतात. एवढंच नव्हे तर आपल्या तालुक्यामध्ये 2 डेथ्स झालेले आहेत, 2 मृत्यू सुद्धा त्यानं ओढवलेले. म्हणजे हा प्रश्न समोर आलेले आहेत ते 2 मृत्यू, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतील, तुम्हाला माहिती असेल कदाचित.
तर हा प्रश्न इतका महत्त्वाचा गंभीर प्रश्न असताना देखील या प्रश्नाला म्हणावं तितकं महत्त्व दिलं जात नाही किंवा हा चर्चेला येत नाही किंवा याच्यावरती आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की माझं असं व्यक्तिगत मत आहे की हा जो प्रश्न निर्माण झाला आहे हा खरं तर वन्य प्राण्यांनी क्रिएट केलेला प्रश्न नाही आहे, हा निसर्ग निर्मित तयार झालेला प्रश्न नाही आहे. याला मानवी चुका किंवा मानव याला जबाबदार आहे, याबद्दल थोडं आम्हाला सांगावं. हा, आता तुम्ही तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे ते. हा मानव निर्मित प्रश्न आहे, हा काय नैसर्गिक प्रश्न नाही. मुळात त्या जंगला म्हणजे जंगल हेच त्यांचं अधिवासाचं ठिकाण आहे. पण शावडी तालुक्यामध्ये जी परिस्थिती झाली ती कशामुळं? हा, मग तो जंगल हा त्यांचा अधिवास जर उद्ध्वस्त होत असेल, उद्ध्वस्त करणारी कोण आहेत? मानवच आहेत. तिथं स्वार्थी घटक तिथं आहेत. ते तिथं दिसणारा मग खनिज असेल, तिथं दिसणारी वनसंपत्ती असेल, म्हणजे लाकूड भाटा असेल, तर तो ओरबाडला जातोय. तिथं बिनदिक्कतपणे नख लावलं जाते. म्हणजे जिथं नख लावलं जाते म्हणजे पोकलँडनं तिथं ते खणलं जाते, जे अपेक्षित नाही आहे. जसं तुम्ही म्हणाल की तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे. हा, त्या परिसरात म्हणा, त्याला लागून म्हणा, मुळात ही सह्याद्री पर्वत रांग आहे, ती आम्हाला लाभलेली नैसर्गिक देणगी आहे. समुद्रावरून येणारे पावसाची वारं जे आहे, ढग आहेत, ते तटवायचं काम कोण करते? हे सह्याद्री पर्वत रांग करते ना. आणि ढग तटवले जात आहेत म्हणूनच पाऊस पडतोय ना. ढग तटतायत म्हणूनच आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस पडतोय. आणि त्या पावसावर आम्ही इथं मिजास मारतोय ना. मग ते जपायचं कुणी? जपायला पाहिजे. मग ते जपलं जात नाही, ही मोठं दुर्दैव आहे. मग त्यात वन विभाग असेल, राजकीय नेते असतील, नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी असतील, सर्रास आहेत. तिथं तुम्ही नावाला जनवन समिती आहेत, ग्राम समिती आहेत, वन समिती आहेत, त्यांचे अधिकार किती, ते करतात काय, ही पलीकडल्या घरात कळत नाही. बरोबर, पलीकडल्या संस्थेत कळत नाही. या विषयावरती खरंच गांभीर्याने काहीतरी बघायला गरजेचं आहे. विशेष म्हणजे आपला इको सेन्सिटिव्ह झोन आणि सह्याद्री रेंजेसचा हा जो परिसर आहे तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंनी इथं खूप मोठं रिसर्च केलंय आणि काही दुर्मिळ प्रजाती सुद्धा शोधून काढलेल्या आहेत. इतका महत्वाचा असलेला हा परिसर असताना देखील तिकडे लक्ष दिलं जात नाहीये. मला असं वाटतं की येत्या नजीकच्या कालावधीमध्ये याच्यावरती पर्यावरण तज्ज्ञ असतील किंवा राजकारणी माणसं असतील, आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं असतील, हे सगळेजण हातात हात घालून या संदर्भामध्ये काहीतरी करतील असं मला वाटतंय. आणि या लोकांचा दबाव पाहिजे या गोष्टीवरती, तरच हे शक्य आहे. अन्यथा तज्ज्ञ लोकांनी भरपूर आवाज उठवून बघितलाय, त्यांना निग्लेक्ट केलं जातं, त्यांना लोकांच्या समोर बदनाम केलं जातं. तर लोकांच्यात जोपर्यंत आचार्य विनोबा भावेंचं उदाहरण खूप मोठं आहे त्या बाबतीत. त्यांनी अक्षरशः नंग्या लोकांना झाडांना मिठ्या मारून बसायला सांगितलं होतं. तो इतिहास मोठा आहे. तसा लोकांच्यात जाणीव जागृती पाहिजे. बाबा हे आहे तर मी आहे, म्हणजे जंगल आहे ही तर मी आहे. अन्न साखळीचं महत्व लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. तर याच्या बाबतीमध्ये काहीतरी करता येणं, आपण विकलं जाणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपण कोणाला आपला मेंदू विकणार नाही याची ज्याची त्यानं दक्षता घेतली पाहिजे, तर ते सहज शक्य आहे. बरं. तर मला वाटतं की नजीकच्या कालावधीमध्ये या सगळ्या बाबतीमध्ये सर्व स्तरांवरती लोक पुढे येतील पॉझिटिव्हली, एकमेकांना साथ देऊन तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने दबाव तंत्र निर्माण करतील आणि काही विकासाचं म्हणा किंवा काही सकारात्मक असं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं इथं तालुक्यामध्ये आपलं काम होईल. या पॉझिटिव्ह नोटवरती मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे.